नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आणि गुरुपद कसे घ्यावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. उंबरठ्यावर थोडे गोमूत्र शिंपडावे. त्यानंतर हळदीचे लेपन करून मुख्य दरवाजावर सुंदर स्वस्तिक काढावे. नेहमीप्रमाणे सकाळी देवघर स्वच्छ करून रोजच्या देवांची पूजा करावी. दिवा आणि अगरबत्ती प्रज्वलित करून गणपती बाप्पाचे स्मरण करावे, जेणेकरून पूजा निर्विघ्नपणे पार पडेल. मूर्ती अभिषेक व पोथीपूजन. आपल्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. शक्य असल्यास एकदा पुरुषसूक्त किंवा स्त्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा पुसून जागेवर स्थापित करावी आणि महाराजांना हिना अत्तर, वस्त्र व मुकुट परिधान करावा. पोथीपूजन. तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृत, गुरुचरित्र किंवा स्वामी सप्तशतीचे पारायण केले असेल तर ती पोथी तिथे पूजेत ठेवावी. ज्यांनी पारायण केले नाही त्यांनी ही पोथी ठेवून तिची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी. कारण या ग्रंथ पोथ्या सुद्धा आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणारे गुरुच असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी गुरुपद घेण्याचा विधी आणि मंत्र. जर तुम्हाला केंद्रात किंवा मठात जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही गुरुपद घेऊ शकता. घरातील महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केलेले चरणतीर्थ किंवा मूर्ती नसल्यास फोटोसमोर ठेवून घरातील शुद्ध पाणी आपल्या उजव्या हातात घ्यावे. हातात पाणी घेऊन या मंत्राचा उच्चार करावा. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकाम तीर्थजठरे धारायमह शिरसाम धार. हा मंत्र म्हणून झाल्यावर ते चरणतीर्थ किंवा पाणी प्राशन करावे. यानंतर महाराजांना खडीसाखर, नारळ आणि गुलाबाचे फूल अर्पण करावे. त्यानंतर मनोभावे महाराजांना सांगावे, हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू आणि परमगुरू आहात. या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत माझा सांभाळ करा. मला योग्य मार्गदर्शन करा आणि माझे गुरुपद स्वीकारा. अर्पण केलेले नारळ व खडीसाखर नंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावी. मासिक धर्म किंवा सुतक असल्यास काय करावे? गुरुपद हे नेहमी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच घ्यायचे असते. एखाद्या महिला भगिनींना मासिक धर्म किंवा सुतक असेल आणि त्या दिवशी गुरुपद घेणे शक्य झाले नाही तर दुसऱ्या दिवशी गुरुपद घेता येत नाही. अशा वेळी काळजी करू नका किंवा मनाने वाईट करून घेऊ नका. मागील वर्षी जर गुरुपद घेतले असेल आणि यावर्षी काही कारणास्तव घेता आले नाही तरीही महाराजांची कृपा कधीच कमी होत नाही. महाराज आपली कधीही साथ सोडत नाहीत. सेवा, नैवेद्य आणि पारायण उद्यापन. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. स्वामी चरित्रा सारामृताचे अध्याय किंवा जमेल तेवढे वाचन करावे. तारक मंत्र आवर्जून म्हणावा. संध्याकाळी महाराजांची आरती करावी. दुपारी किंवा संध्याकाळी केलेल्या जेवणाचा वरण भात पोळी भाजीचा नैवेद्य महाराजांना दाखवावा. साधारणपणे 1 ते 1.5 तासानंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. ज्यांची 11 किंवा 21 दिवसाची पारायण सेवा पूर्ण झाली असेल त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान किंवा पैशाचे दान आवर्जून करावे. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेले दान सेवेची पूर्तता करते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.